आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। शासनाने या योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी यात अत्यंत सुटसुटीतपणा आणलेला आहे। तरी सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करून 21 ते 65 वयोगटातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्यमंत्री तसंच सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा हा 17 जुलै 2024 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबरच अन्य संतांच्या पालख्या या पंढरपुरात येत असून या निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक देखील पंढरपुरात दाखल होत आहेत। या कालावधीत वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा बैठकीत दिल्या। उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावातील विजेचा करंट ओढ्याच्या पाण्यात उतरल्यानं 19 म्हशी दगावल्या। पशुपालक हरिदास भजनावळे यांच्या घरी खासदार प्रणिती शिंदे यांनी सांत्वनपर भेट दिली। घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी भजनावळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून ऐकून घेतली। दुग्ध व्यवसायावर संपूर्ण भजनावळे कुटुंबियांचा उदरनिर्वाह होता। त्यांना दुसरे उत्पन्नाचं साधन नाही। तातडीनं नुकसान भरपाई मिळण्यासाठी खासदार प्रणिती शिंदेंनी तहसीलदारांना फोन लावून लवकरात लवकर कारवाई करण्याच्या यावेळी सूचना दिल्या। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनेत्रा अजित पवार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली। यानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी बारामती इथल्या सहयोग बंगला इथं जाऊन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं नवनिर्वाचित खासदार सौ सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ चिन्ह, खासदार असं लिहिलेला सोलापुरी फेटा, पुष्पगुच्छ आणि दादासाहेब आणि वहिनीसाहेब अशी प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला। सेटलमेंट भागातील भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांना ते राहत असलेल्या घराच्या जागेचा 7/12 उतारा 21 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्याचा मानस आहे। तसंच या समाजातील कुटुंबांना याच भागातील मोकळ्या जागेत त्यांच्या हक्काचं घरकुल देणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड इथं आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाबाबत कृतज्ञता तसंच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते। BRS पार्टीचे महाराष्ट्र समन्वयक शंकर धोंडगे यांनी शनिवारी सकाळी सोलापूर BRS पार्टीचे शहराध्यक्ष दशरथ गोप आणि ज्येष्ठ नेते नागेश वल्ल्याळ यांची वल्ल्याळ निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात BRS पार्टीचे सर्वेसर्वा KCR यांच्याशी चर्चा झाल्याचं विशद करून KCR यांनी महाराष्ट्रात BRS पार्टी विधानसभा निवडणूक लढवण्यास अनुकूलता दर्शवल्याचं स्पष्ट केलं। त्यास अनुसरून सोलापूर विधानसभेची निवडणूक तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी शहराध्यक्ष दशरथ गोप, नागेश वल्ल्याळ, सुकुमार सिद्धम, संदीप वल्ल्याळ आदी उपस्थित होते।
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहन डांगरे यांचे आई प्रतिष्ठान आणि भारत जाधव यांच्या माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीनं सेटलमेंट भागात महिलांसाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 1:30च्या सुमारास हा कार्यक्रम होता. यावेळी मोठं वादळ वाऱ्यानं मंडपाचं मोठं नुकसान झालं. चंद्रकांत पाटील हे भाषण करताना त्याचवेळी पाऊस सुरू झाला. लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन भाषण ऐकलं. पद्मशाली शिक्षण संस्था आणि आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त उद्यमानं अनुसयाबाई बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांची उपस्थिती होती. दरम्यान स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी मोफत शिक्षण योजना अंमलात आणली. अनाथ मुलामुलींना मोफत शिक्षण सुविधा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येत असून त्याचप्रमाणे महिला बचत गटांना देखील कमी व्याजदरात कर्ज पुरवण्यात येत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. महिला या सहनशील असतात. त्यांच्या सहनशीलतेचा समाजानं अंत पाहू नये असं देखील ते म्हणाले. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.